उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग झाले की सरबत बनवताना दोनदा विचार करावा लागतो, नाही का? पण जर आत्ताच ही पावडर बनवून ठेवली तर पुढचे 2 महिने टेन्शन फ्री. आणि हो, ही पावडर बिलकुल खराब होत नाही. काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर ही पावडर तुम्ही दीर्घकाळापर्यंत स्टोअर करू शकता. आणि नंतर लिंबू महाग झाले तरी टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. कारण तुम्ही तयार करून घेतलेली ही पावडर तुम्हाला 2 महिने आरामात पुरेल. अगदी बाहेरच्या एनर्जी ड्रिंकसारखी लागणारी ही पावडर अगदी झटपट आणि योग्य पद्धतीने कशी बनवायची ते बघूया. चला तर मग अधिक वेळ न दवडता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो लिंबू घेतला आहे आणि हा अर्धा किलो लिंबू मला 40 रुपयाला पडला. म्हणजे उन्हाळ्याच्या मानाने हे लिंबू जरा स्वस्तच आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच लिंबू घेऊन हे बनवून ठेवा. आता हे रसाळ लिंबू मी छान दाबून घेणार आहे, जेणेकरून याचा रस अगदी इझिली पिळता येईल. आता हे लिंबू स्वच्छ धुवून घेतले आणि धुवून घेतलेले हे लिंबू अशा पद्धतीने मी कापून घेणार आहे. आमच्या इथे लिंबू 80 रुपये किलो आहे. तुमच्या इथे लिंबाचा भाव यापेक्षाही कमी असेल तर तुम्ही अधिक प्रमाणातही किंवा तुमच्या घरात लिंबू जास्त खात असतील तर तुम्ही अधिक प्रमाणातही हे लिंबू बनवून घेऊ शकता. हे सगळे लिंबू मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत. आता हे सगळे लिंबू आपण पिळून काढूया. हे कापलेले लिंबू किती सुंदर दिसत आहेत ना? आता हे सगळे लिंबू आपण छान पिळून घेऊया. आत्ताच लिंबांचा भाव 80 रुपये किलो आहे आणि एप्रिल मे येईपर्यंत लिंबू अगदी 120, 140, 150 रुपयापर्यंतही जातात. त्यामुळे आत्ताच तुम्ही हा लिंबू घ्या आणि अशा पद्धतीने लिंबाची पावडर तयार करून ठेवा. अर्धा किलो लिंबाच्या रसामध्ये ही जवळपास अर्धा किलोलाही जास्त इतकी पावडर तयार होते आणि ही 2 महिने आरामात पुरते. लिंबू महाग झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा आत्ताच ही पावडर तयार करा. आणि ही पावडर करताना खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण ही पावडर तयार करून घेऊ शकतो. या अर्धा किलो लिंबांचा रस 1 डब्बा पूर्ण भरला आहे. आपल्याला इथे साखरेचे प्रमाण 1:3 असं घ्यायचं आहे. म्हणजेच 1 डब्बा जर लिंबाचा रस असेल तर 3 डब्बे इतकी आपल्याला साखर यात घ्यायची आहे. आता हा लिंबाचा रस आपण छान गाळून घेणार आहोत, जेणेकरून यातल्या बिया आणि जे धागे असतात ते सगळे निघून जातील आणि आपल्याला रस मिळेल. आता हा जो रस आहे यामध्ये आपण त्याच डब्याच्या मापाने 3 डब्बे इतकी साखर मोजून घेणार आहोत. आपण हा लिंबाचा रस ताटात यासाठी गाळला आहे कारण आपल्याला साखर या लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण 3 डब्बे साखर यात मिक्स करून घेतली आहे आणि आपल्याला साखर अशा पद्धतीने मिक्स करायची आहे जेणेकरून ती लिंबाच्या रसात विरघळली नाही गेली पाहिजे आणि फक्त रस साखरेला व्यवस्थित लागला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही साखर लिंबाच्या रसात मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त न हलवता आपल्याला अशा पद्धतीने ही साखर लिंबाच्या रसात एकत्र करायची आहे. आता मी इथे 2 ताटांमध्ये ही साखर पसरवून देणार आहेत, जेणेकरून ही साखर लवकरात लवकर वाळली पाहिजे. आता ह्या 2 ताटांमध्ये आपण व्यवस्थित साखर पसरवून देणार आहोत. जितका पातळ थर असेल तितकी साखर लवकर वाळते. आता दोन्ही ताटांमध्ये मी समसमान असे हे जे मिश्रण आहे ते टाकून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून दिलं आहे. आपल्याला ही साखर खूप जास्त हलवायची नाही आहे.
कारण ती विरघळली नाही गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे. आता ही साखर जी आहे ती आपण फॅनखाली वाळवत ठेवणार आहोत. आता मी मोठ्या ताटात ही ट्रान्सफर करून घेतली आहे आणि दर 6 ते 7 तासानंतर आपल्याला ही साखर अशा पद्धतीने खरडून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून सुकलेला वरचा भाग खाली जाईल आणि खालचा ओलसर भाग वरच्या पट्ट्यावर येईल. अशाच पद्धतीने आपल्याला दर 5 ते 6 तासानंतर ही साखर अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे. आपल्याला साधारण 5 दिवस अशाच पद्धतीने दर 6 तासानंतर ही साखर फॅनखाली वाळवायची आहे आणि ती 5-6 तासानंतर अशा पद्धतीने मोकळी करायची आहे. लक्षात घ्या, आपल्याला साखर ही फॅनखालीच वाळवायची आहे. याला ऊन दाखवायचं नाही आहे. उन्हात ही साखर विरघळू शकते. त्यामुळे आपल्याला ही साखर फक्त आणि फक्त फॅनखालीच वाळवायची आहे. आजचा आहे हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी मी अशाच पद्धतीने ही साखर मोकळी करून घेतली आहे आणि आपल्याला मोकळी याच्यासाठी करायची आहे कारण खालचा भाग कडक होत जाणार नाही आणि साखर सुटसुटीत व्यवस्थित मोकळी पण होईल आणि छान सुकलीही जाईल. अशाच पद्धतीने मला 5 दिवस ही साखर मोकळी करायला लागली आहे आणि तुम्हीही अशाच पद्धतीने दर 6 तासानंतर ही साखर अशी मोकळी करून घ्यायची आहे आणि 5 दिवसानंतर आपली साखर पूर्णपणे सुकते. म्हणजेच 5 दिवसानंतर आपली साखर फॅनखाली अशा पद्धतीने सुकते. तुम्ही बघू शकता ही मस्तपैकी साखर सुकलेली आहे. बघा, अगदी साखरेसारखी ही साखर झालेली आहे. आता ही सगळी साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत. आता इथे एक खूप महत्त्वाची स्टेप. ही स्टेप जर चुकली तर पावडर ओलसर होईल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आपल्याला ही साखर वाटताना एक दक्षता घ्यायची आहे. ही जी साखर आहे ती वाटत असताना आपल्याला अगदी हळूहळू थांबून थांबून ही साखर वाटायची आहे. कारण ही साखर वाटताना एकसारखं जर फिरवलं तर या साखरेला पाणी सुटण्याची शक्यता आहे आणि जर एकसारखं फिरवल्यामुळे मिक्सर गरम झालं तर ह्या साखरेला पाणी सुटेल आणि आपली मेहनत वाया जाईल. त्यामुळे आपल्याला ही साखर दळत असताना हळूहळू थांबून थांबून पल्स मोडवर मागे पुढे करत अर्धा मिनटं 1 मिनटं फिरवत थांबून थांबून ही पावडर दळून घ्यायची आहे. ही साखर दळून घ्यायची आहे आणि ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. आता ही साखर भरताना आपल्याला आणखी एक दक्षता घ्यायची आहे. इथे आपण जे पण बरणी, भांडं स्टोअर करायला वापरणार आहोत ते स्वच्छ आतून कोरडं करून घ्यायचं आणि हे कोरडं झालेल्या भांड्यात आपल्याला ही पावडर जी आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि ही पावडर भरल्यानंतर आपल्याला स्टोअर करण्यासाठी कुठेच फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही आहे. आपण ही पावडर अगदी बाहेर भरपूर काळासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. परंतु फक्त एक काळजी घ्यायची. ह्या पावडरमध्ये ओला चमचा किंवा ओले हात लागणार नाही, पाणी पडणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर ही पावडर अगदी दीर्घ काळापर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता. आता अगदी लागेल तेव्हा आणि हवं तितकं लिंबू सरबत बनवून तुम्ही हे सरबत पिऊ शकता. आणि हो, लिंबू आता कितीही महाग झाले तरी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. मस्तपैकी थंड पाणी घ्यायचं, त्यात ही पावडर मिक्स करायची आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात सब्जा घालू शकता, इसबगोल घालू शकता. इथे मी 15 ते 20 मिनिटासाठी सब्जा भिजत घातला होता आणि हा सब्जा मी आता ह्या लिंबू सरबतमध्ये मिक्स करून घेतला आहे आणि तयार झालं आहे आपलं झटपट
लिंबू सरबत. जर ही कल्पना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा लवकर भेटूया विद्याच्या पंचपक्वान्नमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.